आपण माझी 3-4 मागची व्याख्यानं जर बघितली असतील तर स्त्री शक्तीच्या पराक्रमाची गाथा आपण उलगडत आहोत। अनेक सुंदर पानं आपण या गाथेमधली पाहिली। कल्पना चावला पाहिली, झाशीच्या राणीची गाथा आपण ऐकली, भगिनी विक्रांतची गाथा ऐकली आणि मुक्ताबाईंची गाथा आपण मागच्या वेळेला ऐकली। तर या पर्वातलं यांच्याच रांगेमध्ये बसणारा अजून एक सुंदर व्यक्तिमत्व आज उलगडण्यासाठी मी इथं उभी आहे। तर या स्त्री शक्तीच्या पराक्रमाच्या गाथेमधलं एक सोनेरी पान म्हणजे आपलं आजचं व्यक्तिमत्व अहिल्याबाई होळकर। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर। अहिल्याबाई होळकरांना पुण्यश्लोक असं म्हटलं जातं। म्हणजे पुण्य हेच ज्यांचं कर्म होतं अशा अहिल्याबाई होळकर। त्या राणी होत्या, सत्ताधारी होत्या, पण त्या सिंहासनावरती बसणाऱ्या नव्हत्या। त्या राजकारणी होत्या, पण राजकारणी पिंड त्यांचा नव्हता। राजकारणामध्ये असलेली सत्तेची चढाओढ त्यांच्या अंतरी आपल्याला कुठेही दिसत नव्हती। पेशव्यांशी निष्ठावंत असं त्यांचं घराणं होतं, पण तरीही नतमस्तक होऊन काहीही ऐकणं, लाचार होणं हे त्यांच्या स्वभावामध्ये नव्हतं। त्या व्रतस्थ होत्या, पण संन्यासिनी नव्हत्या। पांढरी वस्त्र जरी त्यांनी धारण केलेली असली तरी संन्यासिनीचं आयुष्य त्या जगत नव्हत्या, त्या व्रतस्थतेचं आयुष्य जगत होत्या आणि प्रजाहितेचं व्रत अखंड आयुष्यभर जपत होत्या। त्यांच्या प्रतिमेचे किरण जर आज आपण बघितले तर भारत खंडांमध्ये जेवढी नदी आहे त्या नदी घाटावरती असंख्य मंदिरं जी बांधली गेली आहेत, त्या मंदिरांमधून अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेचे किरण आजही आपल्याला दिसतात। त्यांची प्रेरणा जर आपल्याला घ्यायची असेल तर या हजारो तीर्थक्षेत्रांवरती असणारी तळी, अन्नछत्रे, धर्मशाळा जेव्हा आजही आपण बघतो तेव्हा अहिल्याबाई होळकरांची प्रेरणा मिळाल्याशिवाय आपल्याला राहत नाही। ज्यांच्या मंगल प्रतिध्वनी अनेक मंदिरांमधून गेले 300 वर्ष अजूनही घुमत आहेत, अशा 18व्या शतकामधील एक अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजेच अहिल्याबाई होळकर। अहिल्याबाई होळकरांचं ज्या वेळेला आपण नाव घेतो आपल्या डोळ्यासमोर एक प्रतिमा उभी राहते। पांढरी साडी नेसलेली, एक अतिशय साधी राहणी असलेली, गळ्यामध्ये फक्त मोत्याची माळ, हातामध्ये शिवपिंड। अहिल्याबाई होळकर म्हटलं की पहिली गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे शिवपिंड। हातामध्ये एका बाजूला धरलेलं शिवपिंड, दुसऱ्या बाजूला त्याच्यावरती ठेवलेलं बेलपत्र, अशा पद्धतीने शिवपिंड हातामध्ये धरून पांढऱ्या वेशामधली एक विधवा पण तरी संन्यास तरी एक व्रत घेतलेली अशी ही एक अत्यंत कर्तव्य तत्पर अशी स्त्री, तिच्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय सात्विक, मंगल अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व अहिल्याबाई होळकर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं। अहिल्याबाई होळकर हे नाव आपल्याला कधी बरं आठवलं असेल, कधी बरं पहिल्यांदा ऐकू आलं असेल? मला असं वाटतं की साधारणतः इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जे अहिल्याबाई होळकर नावाचा एक 1.5 पानाचा किंवा एक जो पॅरेग्राफ आपण कधीतरी वाचलेला आणि तिथं त्या पॅरेग्राफ मध्ये असलेलं तिथं सोबत दिलेलं अहिल्याबाईंचं एक पांढऱ्या काळ्या रंगातलं एक चित्र, हे एक साधारणतः प्रतिमा सगळ्यांच्या मनामध्ये असेल, पण अहिल्याबाई होळकर ते इतिहासातल्या 1-1.5 पानांच्या पलीकडेही खूप आहे। त्यांचं कार्य किती विस्तृत आहे आणि एक स्त्री 18व्या शतकामध्ये काय पद्धतीचं कार्य करू शकते याचे जिवंत उदाहरण ते आहे, हेच सारा उलगडून दाखवण्यासाठी आज आपण आजच्या आपल्या यशोगाथेमध्ये अहिल्याबाई होळकर नावाचं पर्व उलगडायला जात आहोत। अहिल्याबाई होळकरांचा बालपण एक अहमदनगर जिल्ह्यामधल्या चौंडी गावाला झालं। 1725 सालाचा त्यांचा जन्म आहे। आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की त्यांचं माहेर हे महाराष्ट्रात आहे। अहिल्या ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं माहेरवाशी असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही। आजच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये असलेलं चौंडी नावाचं एक छोटंसं गाव, सीना नावाची एक नदी त्याच्या आजूबाजूला वाहत असायची, एक सुंदर घाट या गावामध्ये होते, अनेक मंदिरं, चौंडेश्वराचं मंदिर असेल, अहेतेश्वराचं मंदिर असेल, ही मंदिरं या नदी घाटावरती त्याही काळी उभी होती। म्हणजे साधारणतः अहिल्याबाई होळकरांचं कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीची शिवभक्ती त्यांची होती, म्हणजे या शिवभक्तीचे मुहूर्तमेढ किंवा या शिवभक्तीचे मूळ कुठं असेल तर त्यांच्या या बालपणात आहे।
त्यांच्या आजूबाजूला असणारे अहिल्याश्वराचे घाट असतील, मंदिर असेल, इथून ते मूळ कुठेतरी रुजलं गेलं असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. माणकोजी शिंदे आणि सुशीला शिंदे यांच्या पोटी जन्माला आलेलं हे अपत्य धनगर समाजातलं, साधारणतः धनगर समाजामध्ये ज्या पद्धतीनं मल्हारी मार्तंड हे कुलदैवत मानलं जातं आणि याची सेवा अखंड धनगर जात ही मनापासून त्यांचं पूजन करते, त्याच पद्धतीनं आयुष्य सुद्धा अहिल्याबाईंचं होतं. त्या काळची ज्या पद्धतीने समाज व्यवस्था होती, पण असं सगळं काही असताना सुद्धा अनेक जाती, रूढी, परंपरा, स्त्रियांवरती बंधन असताना सुद्धा अहिल्याबाईंना त्या काळी त्यांच्या घरामध्ये लिहिण्या वाचण्याचं शिक्षण दिलं गेलं होतं. त्यांच्या घरातलं वातावरण त्या पद्धतीचं ते वातावरण होतं आणि याच वातावरणातून, एका धार्मिक वातावरणातून छोटीशी अहिल्या अनेक पोथ्या पुराण वाचणं, लिहिणं, समजून घेणं, त्याचं श्रवण करणं, याच्यातून शिवभक्ती किंवा एकंदरीतच आजूबाजूच्या परिस्थितीची उकल तिला होत होती आणि याच्यातूनच तिचं बालपण उलगडून जात होतं. या बालपणातून या अहिल्याच्या उपजतच असणारी जी धार्मिक वृत्ती होती ती अधिक पद्धतीने जोपासण्याचं काम तिच्या आई वडिलांनी सुद्धा त्या काळी केलं. अशीच अहिल्या छोटीशी होती, जेमतेम तिचं वय हे 8 वर्षाचं वय असेल आणि तिच्या आयुष्यामध्ये एक अतिशय नाट्यमय प्रसंग असा घडला. एकदा छोटीशी अहिल्या 8 वर्षाची, अगदीच परकर पोलक घालणारी अशी छोटीशी अहिल्या आणि तिच्या आजूबाजूला तिच्या मैत्रिणी होत्या, 7-8 मैत्रिणी. त्या तिथल्या सगळ्या नदीकाठावरती खेळत बसल्या होत्या. खेळता खेळता काय करावं अहिल्याला सुचलं की आधीपासून शिवभक्त होते की मी शिवाची पिंड तयार करते, वाळूची शिवाची पिंड इथे तयार करावी आणि म्हणून खेळाखेळामध्ये ती शिवपिंड त्या सगळ्या मुली तयार करत होत्या. आणि अचानक असं झालं की प्रचंड वादळ आलं, प्रचंड घोडे त्यांना धूळ दिसायला लागली. पहिला त्यांना वाटलं वादळ आहे, पण नंतर अनेक घोडेस्वार येत होते आणि त्याच्यामुळे ती उडालेली एक धूळ वाळू अशी तिथं एक गोंधळ तयार झाला. छोट्याशा 8-9 वर्षाच्या पोरी होत्या. साधारणतः कुणी घोडेस्वार येत आहे, कुणी आपल्याला आक्रमण करायला येते. त्या काळची सामाजिक परिस्थिती बघितली तर त्या साधारणतः मुली घाबरून गेल्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये बाकीच्या मुली जिथं दिसेल तिथं जाऊन पळायला लागल्या. जिथं आपल्याला जावं वाटेल, जीव वाचवावा वाचेल अशा ठिकाणी या मुलींची धावपळ चालू झाली. पण छोटीशी अहिल्या मात्र जागेवरून हलली नाही. आपण केलेल्या त्या शिवपिंडीला तिनं तसंच कवटाळून ठेवलं आणि तिचं रक्षण करण्यासाठी तिच्यावरती शिवपिंडीला कवेत घेऊन असं ओढवं, अशा रक्षणासाठी तिचा तशीच तिथं बसून राहिली. घोडेस्वार आले. तिथला एक घोडेस्वार हा अत्यंत तेजस्वी होता आणि हा घोडेस्वार म्हणजे दुसरा तिसरे कुणी नसून हे बाजीराव पेशवे होते. बाजीराव पेशव्यांनी या छोटीशा अहिल्याला बघितलं. एवढे घोडेस्वार आल्यानंतर साहजिकच या मुली पळून जाणार. छोटीशी पोर ती, त्या सगळ्या छोट्याशाच पोळी, त्यांना साहजिकच भीती वाटणार, हे साहजिक आहे, ते तिथून पळून जाणार. पण ही एक मुलगी कशी काय इथं बसली आहे याचं त्यांना फार आश्चर्य वाटलं. त्यांच्या सोबत अजून एक घोडा होता आणि या घोड्यावरती त्यांचे अतिशय जवळचे सहकारी होते आणि त्यांचं नाव होतं मल्हारराव होळकर. असे हे मल्हारराव होळकर आणि बाजीराव पेशवे आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांची घोडेस्वारी चालू असताना, मुलुख मैदान चालू असताना तिथे आले होते आणि एक छोटीशी मुलगी आपल्याला न घाबरता कशी काही त्याच जागी धरून बसली याचं त्यांना आश्चर्य वाटलं. ते बघून बाजीराव पेशव्यांनी त्या मुलीला प्रश्न केला, तुला भीती वाटली नाही का? तुझ्या आजूबाजूच्या मुली, तुझ्या सोबत खेळणाऱ्या मुली या कधीच पळून गेल्या, पण तू अजूनही इथं या शिवपिंडीला धरून बसली आहेस, तुला या सगळ्याची भीती वाटली नाही का? अहिल्या छोटी होती, पण तरीही तिने दिलेलं बाणेदार उत्तर, अतिशय सुंदर असं उत्तर तिने दिलं. तिने सांगितलं की मी हे मोठ्या प्रेमानं शिवलिंग तयार केलं होतं. शिवावरती माझी भक्ती आहे, मोठ्या प्रेमानं मी हे शिवलिंग तयार केलं. कुणी आलं म्हणून हे शिवलिंग मी सोडून कसं जाऊ? माझा प्राण गेला तरी चालेल, पण या शिवलिंगाचे रक्षण करणं हे माझं कर्तव्य. जे मी काम हाती घेतलं त्याचं रक्षण करणं, ते तडीस नेणं हे माझं कर्तव्य. 8 वर्षाच्या एका पोरकरी मुलीकडून आलेलं हे उत्तर बाजीराव पेशव्यांना इतकं प्रभावित करून गेलं आणि त्याच क्षणी आपल्या शेजारी असलेल्या सरदारांना ते म्हणाले, मल्हारराव, ही मुलगी ही तुमच्या घराची सून होण्यासाठी अत्यंत लायक आहे आणि तिला तुमच्या घरची सून करून घ्या. बाजीराव पेशव्यांची ख्याती आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
40 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकही लढाई जो माणूस हरला नाही. अत्यंत मराठी साम्राज्य ज्यानं दिल्ली आणि त्याच्याही पलीकडे नेऊन पसरवलं असे बाजीराव पेशवे. गुणग्राहकता हा त्यांचा एक उत्तम गुण होता. आपल्याला हवी तशी माणसं, गुणी माणसं कशी शोधायची आणि आपल्या आजूबाजूला ठेवायची, ती गुण ग्राहकता हा सुद्धा अतिशय सुंदर गुण आहे. सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. असा हा गुण बाजीराव पेशव्यांचा होता. आणि अशा बाजीराव पेशव्यांनी बघता क्षणी अहिल्याची निवड ही मल्हारराव होळकरांसाठी केली. मल्हारराव होळकरांबद्दलही आता आपण जाणून घेऊ. मल्हारराव होळकर जेव्हा अहिल्याबाईंचा विषय येतो त्या साधारणतः मल्हारराव होळकरांचा संदर्भ घेतल्याशिवाय, त्यांचं पार्श्वभूमी जाणून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. होळकर घराण्याचा एक सरदार, अतिशय प्रसिद्ध, ज्यांच्या तलवारीच्या मर्दुमकीने, त्यांच्या पराक्रमाने अखंड भारताला दहशत होती असे मल्हारराव होळकर. बाजीराव पेशव्यांनी ज्या लढाया केल्या त्या लढायांना बरोबरीने त्यांच्याची साथ दिली ती मल्हारराव होळकरांनी दिली. आणि मल्हारराव होळकरांचं व्यक्तिमत्वही आपल्याला माहिती आहे. अतिशय धिप्पाड, उंचपुरं, झुपकेदार मिशा. मल्हारराव होळकर म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे झुपकेदार मिशा. अशा पद्धतीचं मल्हारराव होळकरांचं व्यक्तिमत्व. पण मलाही इथं आवर्जून सांगावंसं वाटेल की मल्हारराव होळकर हे जरी सुभेदार असले तरीही ते जन्मानं सुभेदार म्हणून जन्माला आले नव्हते. अत्यंत सामान्य अशा घरामध्ये छोट्या मल्हारचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्माची जरी कथा आपल्याला एक साधारणतः पार्श्वभूमी आपण जाणून घेतली तर आपल्याला कळेल की कुठल्या परिस्थितीतून हा माणूस मोठा झाला. म्हणजे आज आपण शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माणसांचं अनेक उदाहरणं बघतो. अशाच पद्धतीचं एक उदाहरण मल्हारराव होळकरांचं होतं. त्या वेळेला जे बाजीराव पेशव्यांच्या आजूबाजूला असणारे सरदार होते, अनेकांची घराणी सरदारकीची होती, सुभेदारीची होती. आणि त्यातून वंश परंपरागत क्षत्रिय धर्म ज्यांनी चालवला, रक्षण केलं, तलवारीचं पाणी लोकांना पाजलं, अशा पद्धतीची अनेक घराणी त्यांच्या आजूबाजूला होती. पण अतिशय साध्या, कुठलीही पार्श्वभूमी असे नसणाऱ्या घराण्यातून मल्हारराव होळकर हे पुढे आले होते. एक साधा धनगरी मुलगा, 3 वर्षाचा असताना त्याचे वडील गेले आणि मग भाऊबंदकी त्रास द्यायला लागली म्हणून मल्हाररावांची आई ती त्यांना आपल्या भावाकडे म्हणजेच मल्हाररावांच्या मामाकडे घेऊन आली होती. छोट्याशा मल्हाररावांच्या आयुष्यातला पण एक नाट्यमय प्रसंग आहे की एका मल्हारराव धनगरी समाजाचे होते, त्यांचे मामाही त्याच समाजामध्ये होते. आणि मग मामाकडे गेल्यानंतर काही मामाला मदत करावी, त्याला काही मेंढ्या चारायला वगैरे मदत करावी या उद्देशाने मल्हारराव सुद्धा लहानपणी मेंढ्या चारायला जात असत. एके दिवशी असं बघून होतं, कडाक्याचं ऊन पडलं होतं आणि मग मेंढ्या चारता चारता थोडंसं एखाद्या झाडाखाली थोडी विश्रांती घ्यावी म्हणून छोटासा मल्हार त्या झाडाखाली बसला आणि ते बसल्या बसल्या त्याला थोडी झोप लागली. साहजिकच उन्हाची परिस्थिती होती, त्याच्यामुळे त्याचा डोळा लागला. आणि झालं असं की त्याच झाडापासून एक शेजारीच एक वारूळ होतं आणि त्या वारुळातून एक भला मोठा नाग तिथे आला आणि त्यानं मल्हाररावांच्या मस्तकावरती फणा धरून तो नाग बसला. आपण साधारणतः मी आता हे वर्णन सांगितलं, आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर ते दृश्य आलं असेल. अतिशय थरकाप उडवणारं दृश्य. एक छोटासा मुलगा त्याच्या मस्तकावरती एक फणा धरून नाग बसलेला आहे, अशा परिस्थितीचं चित्र मल्हाररावाच्या आईनं त्या तिकडे येत होत्या. मल्हारराव काय, मल्हार छोटा काय करतोय बघायला त्यांनी आकडे द्यायला, आणि त्यांनी ते चित्र बघितलं. त्या घाबरून गेल्या, अतिशय थरकाप उडाला आणि मग त्यांनी पळत पळत जाऊन आपल्या भावाला ही गोष्ट सांगितली. भावालाही 4-5 माणसं घेऊन आल्या. छोट्याशा भाच्याला आता कसं वाचवावं म्हणून आहे ती माणसं धरून शस्त्र घेऊन ते सगळे काही पळत आले. आणि मग हे सगळे काही पळत आल्यानंतर त्या नागालाही चाहूल लागली आणि तो नाग तिथून निघून गेला. पण तरीही एवढ्या सगळ्या वेळ तो नाग मस्तकावरती फणा धरून असताना सुद्धा त्याने दंश मल्हाररावांना केला नाही. तिथंच एक साधू सुद्धा एक होता आणि त्या साधूनं तिथं असं भाकीत केलं की एवढ्या मोठ्या संकटातून हा मुलगा वाचला आहे तर याचं जीवित कार्य काही वेगळं असणार आहे, हा कुठेतरी कोणीतरी महान होणार आहे, हे भाकीत तिथं त्या एका साधूनं केलं. आणि हे त्या मामांनी सगळ्यांनीच ऐकलं आणि त्या दिवसापासून मल्हाररावांचा दिनचर्या बदलली. आपल्या मेंढ्या पाळायला जाणारा मल्हार आता सैनिकी प्रशिक्षण घेऊ लागला, घोड्यावरती बसू लागला, दांडपट्टा चालवू लागला. त्यांनाही वाटून गेलं की माझा भाचा कोणतरी मोठा होणार आहे, त्याच्यामध्ये चमक आहे. साधूंनी सांगितलेलं भाकीत खोटं होणार नाही
आणि मग त्या पद्धतीचं प्रशिक्षण त्याला मिळालं पाहिजे आणि तिथून मल्हाररावांच्या एकंदरीत या प्रशिक्षणाची सुरुवात झाली आणि तिथून मल्हाररावांना खऱ्या अर्थानं क्षत्रिय धर्म किंवा क्षत्रियपणाचं जे काही प्रशिक्षण असतं रक्षणासाठी मिळालं आणि मग साहजिकच मल्हाररावांनी सुद्धा त्यांचं उपजत असलेलं प्रावीण्य त्याच्यामध्ये निर्माण केलं आणि अखंड भारताला आपल्या तलवारीची पात्याची काय चव असते त्यांनी ते पाणी त्यांनी पाजवलं. तर अशा पद्धतीचं मल्हाररावांचं सुद्धा एक व्यक्तिमत्व होतं. अतिशय दरारा ज्यांचा आहे, सैन्यावरती वचक ज्यांचा होता असे मल्हारराव, पण अतिशय दयाळू माणूस. आतून अगदी आपण म्हणतो की बाहेरून फणसासारखं ती काटेरी पण आतून अगदी मऊ, अतिशय गोड अशा पद्धतीचा हा मल्हाररावांचा हा माणूस. तर मग अशा पद्धतीनं बाजीराव पेशव्यांनी स्वतः अहिल्याच्या लग्नासाठी अहिल्याला मागणी घातली. आपण विचार करू शकतो की एका सामान्य घरातली ही मुलगी, पण तिचं विधिलिखित कसं लिहिलं होतं, तिच्या गुणांनी तिची पारख पेशव्यांनी केली आणि सुभेदारांची राणी, सुभेदारांची सून म्हणून तिने आयुष्याची कारकीर्द केली. अशा पद्धतीचं हे अहिल्याचं व्यक्तिमत्व होतं. साधारणतः पेशव्यांकडून हा प्रस्ताव आल्यानंतर माणकोजींना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, पण तरी पण एवढी मोठी माणसं, आपली ही सामान्य कन्या, आपण अगदी आपलं साधं घराणं आपण कसं करावं हा पेच तिथं माणकोजींना पडला. त्यांनी तो बोलूनही दाखवला. पण सुभेदारांनी सांगितलं, माझा एकुलता एक मुलगा आहे, फक्त अहिल्याला आमच्या घरामध्ये सून म्हणून पाठवा, बाकी आम्हाला काही नको, मुलगी म्हणून आम्ही तुम्हाला मागणी घालत आहोत. आणि याच शब्दाला मान देऊन लग्न ठरलं. मल्हारराव गौतमीबाई यांनी मोठ्या उत्साहानं तिथे ते आले. 8 दिवसामध्ये लग्न झालं, मुलीची पाठवणी झाली. सुशीलाबाई आणि माणकोजी यांनी अहिल्याची पाठवणी केली आणि अशी ही अहिल्या चौंडी गावातून मल्हाररावांच्या होळकरांच्या वाड्यामध्ये इंदोरला तिने प्रवेश केला. इंदोर हे एक जहागिरी होती मल्हारराव होळकरांना बाजीराव पेशव्यांकडून मिळालेली. बाजीराव पेशव्यांची आपल्याला कारकीर्द माहिती आहे. पेशव्यांचे अनेक सरदार होते आणि त्या त्या भागामध्ये त्या सरदारांना काही जहागिरी सुद्धा पेशव्यांनी दिल्या होत्या. आणि त्याच पद्धतीनं उत्तरेमधलं एक महत्वाचं नाव म्हणजे मल्हारराव होळकर होतं, ज्यांना इंदोरची अशी जहागिरी ही पेशव्यांनी दिली होती. यांच्या लग्नानंतर, अहिल्याबाईच्या लग्नानंतर माळवा सुभेदाराची जहागिरी सुद्धा पेशव्यांनी मल्हारराव होळकरांच्या पदरामध्ये टाकली. म्हणजे अहिल्याच्या पायगुणाने त्यांचं राज्य अधिक वाढलं. आणि मग अशी सून, सोन्यासारखी सून अशी घरात आली. सात्विक चेहरा होता, अतिशय सुंदर, सावळी होती दिसायला, पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव इतके अलौकिक आणि इतके मांगल्य पण होते की ते बघताना तिच्या सासूबाई असतील, तिचे सासरे असतील, त्यांना अगदी अलौकिक असं वाटायचं की अशी माझी सून. अशा पद्धतीनं अगदी सून म्हणून नाही तर मुलीप्रमाणे वागणूक ही अहिल्याबाईला या होळकरांच्या नवीन घरामध्ये मिळाली. कौतुक झालं. एकुलता एक मुलाची ही एकुलती एक सून. साधारणतः एकच मुलगा मल्हाररावांना होता, त्याचं नाव होतं खंडेराव. मल्हारराव जरी पराक्रमी असले तरी पण खंडेरावाचं वर्तन हे तेवढं त्या घराण्याला साजेचं असं नव्हतं. खंडेराव हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे लाडाकोडात वाढला होता. आणि साधारणतः काही घरामध्ये असं जसं होतं की लाडाकोडात वाढून मुलं वाया जाण्याचं प्रमाण, त्याच पद्धतीचं काही अवस्था खंडेरावाच्या सुद्धा नशिबी आली होती. नशा असेल, गुटी असेल, दारू असेल याच्या आहारी गेलेला असा हा मल्हाररावांचा मुलगा होता खंडेराव, ज्याला स्वतःच म्हणणं चालवायचं होतं. राज्यकारभारामध्ये त्याला स्वारस्य नव्हतं. त्याला राज्यकारभारामध्ये, लढाईमध्ये थोडंफार स्वारस्य यावं म्हणून मल्हारराव त्याला त्यांच्यासोबत आपल्या मुलुकगिरीवरती घेऊन जात असायचे, युद्धावरती घेऊन जात असायचे, पण तरीही त्याचं फार काही स्वारस्य या सगळ्या गोष्टींमध्ये नव्हतं. आणि मग असा मुलगा आपल्या पोटी आहे याची कल्पना सुद्धा मल्हारराव आणि गौतमीबाईंना आधीपासून होती की आपला मुलगा जो आहे तो पुढे जाऊन आपलं राज्य खरंच सांभाळेल का, हा प्रश्न त्यांना होता. आणि म्हणूनच त्याच दृष्टीनं आपली सून जी आहे तीच आपला आशेचा किरण आहे हेही त्यांना माहिती होतं. गौतमीबाई स्वतः अत्यंत चौकस बुद्धी असलेल्या होत्या. त्यांना आजूबाजूची राजकारणातली भौगोलिक परिस्थितीची माहिती होती आणि त्याच पद्धतीचे संस्कार या सासूनं सुनेलाही द्यायला सुरुवात केली. मल्हाररावांचं जसं सांगितलं, त्यांचं व्यक्तिमत्वही खूप उदार होतं. त्यांनी सांगितलंच होतं की मी मुलगी म्हणून अहिल्याला घरात आणतोय,
आणि तिचे गुण बघून तर मल्हारराव इतके हरखून गेले होते की ही आपलं राज्य समर्थपणे सांभाळली असा त्याला विश्वास होता. आणि म्हणूनच अहिल्या ज्यावेळेला घरी आली त्यावेळेला पासून अहिल्याला राजकारणाचे धडे द्यायला त्यांनी सुरुवात केली. त्यांना सैनिकी प्रशिक्षण द्यायला, तिला घोड्यावरती बसवणं, तलवार चालवणं, कशामध्ये आपली सून कमी पडणार नाही याचं प्रशिक्षण मल्हाररावांनी द्यायला सुरुवात केली. 300 वर्षापूर्वीची ही गोष्ट बघा की एक अतिशय पारंपरिक व्हॅल्यू जपणारा असं हे कुटुंब होतं. आणि अशा या घरामध्ये आलेली सून, तिला सासूबाई सासरे प्रशिक्षण देतात आणि मुलाच्या पलीकडे जाऊन सुद्धा सुनेनं राज्यकारभार करावा असा आग्रह किंवा त्या दृष्टीने त्याची वाटचाल चालू होती. अशा पद्धतीचं एक उदारमतवादी, प्रेमळ, मुलीला म्हणजे सुनेला अगदीच मुलीसारखं म्हणणारे खूप जण असतात, पण वागवणारं, खरंच वागणूक देणारे असे सासू सासरे होते. त्याचमुळं अहिल्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा मल्हाररावांचं खूप महत्व होतं. मल्हारराव केवळ एक सासरे म्हणून अहिल्याच्या आयुष्यामध्ये नव्हते, तर ते मार्गदर्शक होते, गुरु होते, तिचे शिक्षक होते. वेळ प्रसंगी काय राजकारणातल्या खाचाखोचा असतात, शत्रूंना पत्रव्यवहार कसा करायचा, आजूबाजूच्या लोकांना कसं जरबेमध्ये ठेवायचं, आजूबाजूला काय घडतंय याच्यावरती लक्ष कसं ठेवायचं, शत्रूवरती लक्ष ठेवत असताना, वचक ठेवत असताना आपल्या प्रजेला सुखी कसं ठेवायचं, या साऱ्याचे धडे मल्हाररावांनी अहिल्याला द्यायला सुरुवात केली. आणि अहिल्यानं अतिशय सुंदर पद्धतीनं हे सारं काही आत्मसात करून घेतलं आणि राज्यकारभार चालू करायला सुरुवात केली, चालवायला सुरुवात केली. खंडेराव आणि अहिल्याचं ज्यावेळेला लग्न झालं तेव्हा खंडेरावाचंही वय जेमतेम 10 वर्ष होतं, पण त्याच्या सवयी अशा पद्धतीच्या होत्या की त्याला राजकारणामध्ये कधीही स्वारस्य नव्हतं. आपली बायको हा राज्यकारभार चालवती आहे याच्याबद्दल त्याला वाईट वाटायचं की मी नाही करू शकत आहे, पण त्याला आपल्याला माहिती होतं की स्वारस्य नाहीये आणि आई वडिलांच्या समोर तसं बोलण्याची त्याची प्राज्ञा नव्हती. आणि अहिल्याची मूर्ती किंवा तिचा प्रभाव इतका होता, तिची सात्विकता इतकी होती की तिच्या समोर अशा काही वावग्या गोष्टी कराव्यात असा खंडेरावाची तयारी किंवा त्याची तेवढी हिंमतही नव्हती त्या काळी. आणि अशा पद्धतीने हा संसार त्यांचा चालू होता. अनेक धडे अहिल्याला मिळत होते, त्यातून अहिल्याबाई होळकरांचं जे काही एक राजकारणी म्हणून, एक राज्यकर्ती म्हणून जे शिक्षण होतं ते चालू होतं. आणि असेच काही वर्ष गेले. एक दिवस खंडेराव मोहीमगिरीला बाहेर पडले होते. सूरजमल जाट हा जो एक खूप मोठं प्रस्थ उत्तरेमधलं होतं, त्याच्यावरती पेशव्यांना चढाई करायची होती. आणि म्हणून पेशव्यांनी होळकरांना आदेश दिला होता की या जाटाचा तुम्ही बंदोबस्त करा. कुंभेरी नावाचा एक किल्ला उत्तरेमध्ये आहे, तर या कुंभेरीमध्ये हा जाट हा राहत होता, तिथे तो जाट होता. आणि म्हणून त्या जाटाला तिथे पकडण्यासाठी त्याला या वेढ्याला, या किल्ल्याला वेढा घालायचा असं ठरलं. आणि म्हणून खंडेरावांनी या किल्ल्याला वेढा घातला. 2 महिने झाले तरी पण काही होईना. खंडेराव तरी पण इकडचा वेढा तिकडे हलेना किंवा काही जे जाटाला पकडण्याचं जे ध्येय होतं त्याच्यातही त्यांना यश येईना. अशा रीतीने त्यांची ती चढाई चालू होती खंडेरावाची. आणि मग असंच एका दिवशी, एका दुपारी साधारणतः थोडीफार तोफ गोळ्याची किंवा बाहेर जाऊन काही शत्रूंची पाहणी करावी म्हणून खंडेराव बाहेर पडले. थोडी नशा त्यांनी केली होती. आणि मग अशाच नशेच्या परिस्थितीमध्ये जेव्हा ते बाहेर पडले, वरून एक लहानसा गोळा, तोफेचा गोळा आला आणि तो त्यांच्या मानेवरती पडला. आणि साहजिकच ते एकटे होते, नशेमध्ये होते, काही कळलं नाही. आणि मानेवरती गोळा पडल्या क्षणी तिथंच त्यांचा प्राण गेला. मल्हाररावांचा एकुलता एक मुलगा खंडेराव. आणि अशा पद्धतीनं त्याचा प्राण युद्धावरती गेल्यानंतर तेही वेडेपिसे झाले. त्यांनाही सुचेना, त्यांनाही राग आला. जाटाला त्यांना चीड आली की असं काही एकटा माझा मुलगा बाहेर गेला होता आणि अशा पद्धतीने त्याला पाठीमागे येऊन जाटाने वार केला. अतिशय दुःखामध्ये 2 जण बुडून गेले. गौतमाबाई असतील, मल्हारराव असतील. अहिल्याला सुद्धा फार मोठं दुःख झालं. जेमतेम 30 वर्ष तिचं वय होतं. आणि अशा या 30 वर्षामध्ये तिच्या कपाळी असं हे वैधव्य आलं. नवरा तरी नवरा कसाही असेल तरी तो नवरा होता तिथे. आणि शेवटी त्यालाही सुधारण्यासाठी प्रयत्न करत होती. पण अशा प्रयत्नांमध्ये तिच्या वाटी वैधव्य आलं. आणि एकुलता एक वंशाचा दिवा किंवा जो साम्राज्य पुढे चालवणार आहे, त्याचं नाव जाणार आहे, तोच काळानं ओढून नेल्यानंतर या साऱ्यांचीच परिस्थिती, हे सारे दुःख सागरात बुडून गेले. मल्हारराव आणि गौतमीबाई
जिजाबाई तर मुलाच्या मृत्यूने दुःखी झाले, पण त्यांच्यावरती आणि एक प्रसंग त्यांच्या उंबऱ्याशी येऊन ठेपला होता. त्या काळी साधारणतः सती जाण्याची प्रथा होती आणि मग सगळीकडे त्या काळामध्ये नवरा गेला की त्या बाईनं, ज्या काही उपस्त्रिया असतील, त्या काही स्त्रिया असतील, त्यांनी त्याच्या मागोमाग सती जायचं ही परंपरा होती. अहिल्याचा स्वभाव धार्मिक होता, ती व्रतस्थ होती, ती प्रतिव्रता होती आणि त्याच्यामुळं आपल्या पतीच्या मागे आपणही सती जायचा हा तिचा निर्धार पक्का होता. हा तिचा निर्धार ऐकल्या क्षणी मल्हाररावांना जे दुःख झालं होतं, त्यांना आता काय करू सुचेना. एका बाजूला मुलाचा मृत्यू झालाय, एकुलता एक मुलगा त्याचा मृत्यू झालाय, दुसऱ्या बाजूला या मुलाच्या बाजूला सुद्धा आपण जिच्याकडून आशेचा किरण म्हणून जिला आपण वाढवलं अशी आपली सून, जिला आपण मुलीसारखाच मानतो, ती सूनही सती जाणार असं म्हणतीये. त्यांना काय करू असं सुचेना. त्याने त्या सुनेला कळवळून हंबरटा बोलला, तिला विनंती केली की तू या राज्यासाठी थांब, आमच्या दोघांसाठी तू एकमेव आशेचा किरण आहेस, पदरी 2 मुलं आहेत, हे राज्य उद्या काय करावं आम्हाला सुचणार नाही, आम्हाला काही होणार नाही, याची तू दिशा आहेस, तू थांब. खरं तर अहिल्या अतिशय निर्धार तिने एकदा केला तर तो पक्का होता, पण शेवटी तिला मल्हाररावांचा आग्रह मोडता येईना आणि प्रजाहितच्या दृष्टीनं सुद्धा अहिल्याबाईंनी आपला निर्णय मागे घेतला आणि आपण सती जायचं नाही असं त्यांनी ठरवलं. त्या काळी सती जाणं नाही असं ठरवणं हा सुद्धा खूप मोठा निर्णय होता. त्या काळची समाज व्यवस्था अशी होती की अगदी मुलीला सती जायचं नाही तरीही तिला ढकलून दिलं जायचं आणि अशा परिस्थितीमध्ये एक धार्मिक स्त्री, एक पतिव्रता स्त्री जी रूढी परंपरा पाळते अशी स्त्री ठरवते की मला माझ्या नवऱ्याच्या मागे सती जायचं नाही, मी माझ्या सासऱ्यांच्यासाठी, प्रजेसाठी थांबणार आहे. हा खूप मोठा निर्णय होता. तिच्या मागे बोलणारेही लोक होते की अहिल्या सती गेली नाही म्हणून तिला बोलणारेही लोक असतील, पण या सारी काही निंदा बाजूला सारून आता भावनेपेक्षाही कर्तव्य महत्वाचं आहे या दृष्टीनं अहिल्यानं सती जायचं नाही आणि पुढे राज्यकारभार करायचा असं ठरवलं. अहिल्याच्या पोटी 2 मुलं होती. तिच्या मुलाचं नाव होतं मालेराव आणि मुलीचं नाव होतं मुक्ताबाई. साधारणतः जेव्हा खंडेरावांचं निधन झालं तेव्हा अहिल्याला असं वाटलं की या मालेरावाला आता आपण गादीवरती बसून पुढच्या राज्याची धुरा, तिला शिक्षण देऊ आणि एकदा त्याला तो सजग झाला, तो हे सगळं काही पेलवण्यासाठी त्याला ते सगळे पेललं, समर्थता तेवढी त्याच्यामध्ये आली की आपण माघारी जाऊ. पण तसं दैवाच्या लेखी नव्हतं. मालेराव जरी अहिल्याचा मुलगा असेल, तिच्या सासू सासऱ्यांनाही वाटत होतं की अहिल्याचे गुण मालेरावामध्ये आले असावेत किंवा येऊ देत, पण तरीही अहिल्याच्या दुर्दैवानं तिचा मुलगा हा त्याच्या वडिलांच्या वळणावर गेला होता. म्हणजे अगदी एक खंडेराव असतील पण त्याच्या पुढेही एक पाऊल असं या मालेरावाचं होतं की नशा असेल, पुन्हा बाकीचे काही प्रकार असतील, अतिशय अहंकारी, कापट, लहरी अशा पद्धतीचा स्वभाव, चक्रमपणे वागणं असेल, अशा पद्धतीचा अत्यंत विचित्र वागणं असलेला हा मालेराव होता. त्याला जनावरांचा नाद होता. वेळ प्रसंगी वाघ, चित्ते अशासारखी जी जनावरं असतात तशी सुद्धा जनावरं त्यानं पाळली होती. अहिल्याकडं अनेक दानधर्म व्हायचा, अनेक साधू तिच्याकडे यायचे, पण या साधूंना उलट उत्तर देणं अशी कामं हा मालेराव करायचा. इतकाच नाही तर अहिल्याला वाटायचं की याच्या हातून दानधर्म व्हावं म्हणून ती त्याला म्हणायची, अरे तू दानधर्म कर, दक्षिणा दिली आणि आपल्या जे आलेले आहेत आपल्या वाड्याचे ते या साधूंना दे. पण ती दक्षिणा देताना सुद्धा त्या दक्षिणेमध्ये कुठेतरी विंचू ठेवणं, त्यांना त्रास होईल असं वागणं इंगळी, म्हणजे इतक्या पद्धतीचा इतकीपर्यंत विचित्र प्रकार मालेराव करायचा आणि मग अहिल्याला त्याचा अत्यंत त्रास व्हायचा. हे सगळं बघून गौतमबाई आणि मल्हाररावांना सुद्धा त्रास व्हायचा, कारण की आपल्या मुलाचं असं त्यांनी झालेलं बघितलं होतं आणि साहजिकच नातू तरी आपल्या सोज्वळ सात्विक सुनेवरती जावा आणि त्याचे संस्कार त्याच्यामध्ये घ्यावेत अशी एक प्रांजळ प्रार्थना त्यांनी भगवंताला केली होती, करुण प्रार्थना, आणि त्याला सुद्धा यश आलं होतं आणि मालेराव हा अशाच पद्धतीनं वाया गेला होता. किंबहुना अहिल्याच्या मनातलं हे खूप मोठं दुःख होतं. आपल्या नवऱ्याला तिला सुधरवायचं होतं ते तिला जमलं नाही. मालेरावालाही सुधरवण्याचा तिने खूप प्रयत्न केला, समजावून शिक्षेच्या माध्यमातून, पण तेही साध्य झालं नाही. आणि मग अशाच एका प्रसंगामध्ये जेव्हा मालेरावाची एक दासी होती हिरा नावाची, आणि त्याला असा एक दिवस संशय आला
की या हिराचा इथं मांत्रिकाशी संबंध आहे आणि म्हणून त्यानं त्या मांत्रिकाला पकडून आणलं आणि मग मांत्रिकाला पकडून त्याचे हातपाय तोडायची भाषा केली. तो मांत्रिक घाबरून गेला आणि तो म्हणाला, तू मला बाहेर सोड, असं काही नाहीये, तुम्हाला हवं तर या राज्याच्या बाहेर सोड, मी तू निघून जातो, तोंड टाकणार नाही, पण माझा जीव वाचव. मालेराव मी तुम्हाला आधीच सांगितलं, स्वभावाला तापट होता, चक्रम होता, विक्षिप्त होता. त्यानं ऐकलं नाही, त्यानं त्या मांत्रिकाचे हातपाय तोडले. पण त्या मांत्रिकानं मरता मरता त्याला शाप दिला की त्याला म्हटलं की तुझं सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या पाठोपाठ त्या दासीनं सुद्धा आत्महत्या केली. हा प्रसंग मालेरावाच्या मनावरती इतका खोल परिणाम करणारा होता. साहजिकता अशी कृत्य करणारी जी माणसं असतात त्यांना भीती ही आपल्याच कृत्याच्या नंतर वाटत असते आणि त्याच पद्धतीने आपल्या या कृत्यातूनच एक मानसिक एक आजार मालेरावाला जडला आणि पुढे याच आजारामध्ये मालेरावाचं सुद्धा वयाच्या 22व्या वर्षी निधन झालं. म्हणजे आजपर्यंत अहिल्याचं आयुष्य आपण बघितलं की छोटीशी अहिल्या, नवऱ्याचं निधन झालं, मालेरावाचं निधन झालं, म्हणजे अशा पद्धतीचा जो मुलगा जो तिचा एक आशास्थान होता त्याचंही निधन झालं. अनेक कटू परिस्थितींना, प्रसंगांना अहिल्याला सामोरं जावं लागलं. अहिल्याला अजून एक मुलगी होती, मुक्ताबाई. जमेची बाजू अशी, मुक्ताबाई मात्र अहिल्यासारखी होती. ती मालेरावासारखी किंवा खंडेरावासारखी नव्हती. जेव्हा खंडेराव, तिचा अहिल्याबाईंचा नवरा, ज्यावेळेला मालेरावांना त्यांच्या महालामध्ये घेऊन जायचा तेव्हा मुक्ताबाई तिथे जात नसे. तिला ते आवडत नव्हतं. तिची जी काही वृत्ती होती ही आईसारखी होती. पूजा किंवा आपले भजन, अर्चन, चिंतन याच्यामध्ये, पोथ्या पुराण वाचन याच्यामध्ये तिचा जीव रमत असे. तिचं सुद्धा एक धार्मिक असं एक व्यक्तिमत्व होतं. आणि अशी मुक्ताबाई, अशी अहिल्याची मुलगी होती. तिच्याही आयुष्याचा एक खूप सुंदर प्रसंग आहे की ज्या वेळेला ही अहिल्याबाईची मुलगी मुक्ताबाई लग्नाची झाली तेव्हा अहिल्याबाईंनी असं ठरवलं की आता त्यांच्या असं काही गोष्टी कानावर आल्या होत्या की त्यांच्या एकंदरीतच राज्यामध्ये अनेक चोर, दरोडेखोरांचा फारच ससेमिरा झाला होता. अनेक दरोडेखोर होते आणि मग ह्या दरोडेखोरांचा बंदोबस्त कसा करावा या प्रवाशांना ते त्रास देत होते आणि असा प्रश्न अहिल्याबाईंना पडला होता. आणि मग एके दिवशी त्यांनी असं केलं, त्यांची मुलगी उपवास झाली होती, त्यांनी सांगितलं दरबारामध्ये की हा दरोडेखोरांचा प्रश्न माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि जो कोणी या दरोडेखोरांना, चोरांना यांचा बंदोबस्त करेल त्याच्याशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बघा की मुलाचं असं झालंय पण तरीही मुलीच्या बाबतीमध्ये पण लावणं, एका आईनं मुलीच्या लग्नाचं पण लावणं ते धाडस अहिल्याबाईंनी केलं. मी जात पात बघणार नाही, त्या मुलाच्या कर्तृत्व बघेन आणि त्याच्याशी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन असा पण अहिल्याबाईंनी त्या सभामंडपामध्ये केला. आणि एक मुलगा तरुण पुढे आला, त्याचं नाव होतं यशवंतराव फणसे. त्यानं अहिल्याबाईंना सांगितलं की देवी मी करेन ही गोष्ट, मला थोडं तुमचं सैन्य द्या आणि मी हा प्रयत्न नक्की करेन. आणि त्या पद्धतीने यशवंतरावांनी तो प्रयत्न केला. त्यांनी चोरांचा, दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. साहजिकच शब्द दिल्याप्रमाणे अहिल्याबाईंनी सुद्धा यशवंतरावांशी मुक्ताबाईचं लग्न लावून दिलं, त्यांना थोडी जहागिरी दिली. म्हणजे ज्या वेळेला मालेरावाचं असं झालं होतं, अहिल्याबाईंच्या आयुष्यामध्ये मुक्ताबाई आणि यशवंतराव फार मोठा आधार त्या काळामध्ये होता. त्यांना पुढे नातू झाला, त्याचं नाव नथुबा होतं. तोही त्यांना आशेचा किरण वाटत होता की आपली पुढं असलेली ही काही जी ही जबाबदारी आहे, हे राज्याचं, हे काही आपल्याकडे आलेली ही जबाबदारी, हे जे व्रत आहे हे पुढे नेण्याचं काम आपल्या नातू करेल अशी आशा त्यांना वाटायची. पण त्यांचं दुर्दैव तेही असतं की नथुबा स्वभावानं जरी चांगला असेल तर त्याची प्रकृती इतकी अशक्त होती की त्याला सतत काही ना काहीतरी व्हायचं. आणि असंच अहिल्याबाई त्याच्या प्रकृतीसाठी अनेक त्यांनी वैद्य केले, अनेक पोथी, पुराण, साधू, अनेक उपाय, अनेक गोष्टी त्यांनी केल्या, देवाला प्रार्थना केल्या, माझं आयुष्य माझ्या नातवाला दे अशी सुद्धा प्रार्थना त्यांनी केली. पण हे सारं काही होऊन सुद्धा हा नातू सुद्धा नथुबा जास्त जगला नाही आणि त्याचा सुद्धा साधारण त्याच वर्षी वयाच्या 22व्या वर्षाच्या दरम्यान या नथुबाचं सुद्धा निधन झालं. त्याच्या मागोमाग त्यांच्या नात सुना सुद्धा सती गेल्या. साधारणतः मुलाचं असं बघितल्यानंतर जावई ते सुद्धा, त्यांनी सुद्धा धीर सोडला आणि त्याच्या मागोमाग जावयांचं सुद्धा निधन झालं. जावयांच्या मागोमाग मुक्ताबाईंनी सुद्धा ठरवलं की मला सुद्धा सती जायचं. आई तू सती गेली नाहीस पण मला आता इथे राहणं नाही, माझी माझी मुलं गेली, सुना गेल्या, आता मी तर राहून काय करू. म्हणून मुक्ताबाईंनी सुद्धा त्यांच्या मागोमाग सती जाण्याचं ठरवलं.
म्हणजे एकंदरीमध्ये आपण अहिल्याबाईंचं आयुष्य बघितलं तर किती लोक त्यांना सोडून गेली, किती कटू परत प्रसंग, व्यक्तिगत जीवन त्यांचं बघितलं तर किती कटू प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले हे आपण बघू शकतो. आज जेव्हा आपल्याला एखादं काम करायचं असतं, आपल्याला जमत नाही, तेव्हा आपण अनेक कारण देतो की माझ्याकडे हे होतं किंवा मला हे सर्दी झाली होती, माझ्या घरामध्ये हा प्रॉब्लेम होता. पण असंख्य संकटांची सामना व्यक्तिगत पातळीवर देत असताना सुद्धा अहिल्याबाईंनी केलेलं कार्य हे खऱ्या अर्थानं अद्वितीय होतं, अलौकिक होतं, हेच असंच म्हणावं लागेल. अशा पद्धतीनं अहिल्याबाईंचं आयुष्य चाललं होतं आणि याच दरम्यान मध्ये त्यांच्या मल्हाररावांचा सुद्धा मृत्यू झाला, गौतमाबाईंचाही मृत्यू झाला. म्हणजे त्यांच्या आजूबाजूला असलेली एक एक माणसं ही कमी होत जात होती आणि अहिल्याबाई एकट्याच राहिल्या होत्या. पुढे त्यांचं जे काही त्यांची प्रजा होती, त्यांची जबाबदारी होती, ती त्यांच्या पुतळ्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये चालवण्याचं काम केलं आणि अशा पद्धतीने अहिल्याबाईंचं आयुष्य चालू होतं. अहिल्याबाईंची दिनचर्या जर आपण बघितली, कशा पद्धतीचं आयुष्य त्या जगत होत्या, तर अतिशय सात्विक पद्धतीचं आयुष्य या अहिल्याबाई जगत होत्या. म्हणजे सर जॉन माल्कम नावाचा एक प्रवासी होता, ज्याने त्या काळचं वर्णन लिहून ठेवलेलं आहे. तर त्यांना अहिल्याबाईंचं दिनचर्या लिहून ठेवलेली आहे. तर तो सांगायचा की यांची दिनक्रम कसा चालू होतो. तर सूर्योदयाच्या आधी 2 घटका अहिल्याबाई उठायच्या, स्नान करायच्या आणि मग पुराणांचं श्रवण करायचं, दानधर्म करायचा, पूजा करायचा, असं त्यांचं चालायचं. मग जेवण करायचं, थोडा वेळ आराम करायचा आणि मग दरबारामध्ये जायचं. साधारणतः 11-12च्या दरम्यान त्या दरबारामध्ये जायच्या. त्या सूर्यास्तापर्यंत त्या काम करायच्या. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा स्नान करायचं, पुन्हा 2-3 तास पूजा करायची. त्याच्यानंतर पुन्हा 9 ते 11 सरकारी कामकाजामध्ये लक्ष द्यायचं. एखाद्या वेळेला जर जास्त काम असेल तर त्याच्यामध्ये जास्त वेळ द्यायचा. अशा पद्धतीचं एक आयुष्य अहिल्याबाईंचं होतं. व्रतवैकल्यांकडे त्यांचा आधीपासून ओढा होता. त्रिकाळ स्नान नर्मदेमध्ये त्या करत असायच्या. शिवलिंगाला बेलपत्र वाहिल्याशिवाय दिवसाची सुरुवात अहिल्याबाईंची होत नसायची. त्या साक्षर आधीपासूनच होत्या, तेव्हा अनेक धर्मग्रंथांचं वाचन करणं हे त्यांचं चालू असायचं. आहार त्यांचा मोजका होता, त्या शाकाहारी होत्या. प्रातःकाळी सकाळी पूजा असायची, ओम नमः शिवायचा सतत जप चालू असायचा, पुराण कीर्तन चालू असायची. अशा पद्धतीचं अतिशय सुंदर आध्यात्मिक सात्विक असं हे व्यक्तिमत्व होतं. म्हणजे पेशवे सुद्धा जेव्हा अहिल्याबाईंना पत्र लिहायचे तेव्हा ते लिहायचे गंगाजळ निर्मळ मातोश्री. आपण विचार करू शकतो, पेशवे म्हणजे साधारणतः हे सुभेदार पेशव्यांचे हे सरदार, म्हणजे पेशवे हे वरच्या स्थानावर. तर हे वरच्या स्थानावरचे पेशव्यांना सुद्धा अहिल्याबाईंच्या बाईंबद्दल इतका आदर होता की गंगाजळ निर्मळ मातोश्री अशा पद्धतीचा उल्लेख पेशवे करायचे. इतकी साधी राहणी अहिल्याबाईंची होती. त्या सिंहासनावरती बसत नव्हत्या, तर घोंगडीवरती बसून त्या राज्यकारभार करत होत्या. अत्यंत जडजवाहीर जरी असले, आपला पैशांचं दागिन्यांची काहीही कमतरता जरी नसली, मल्हाररावांनी खूप त्यांच्या मागे ठेवलं होतं, तरी सुद्धा मोत्याची एक साधी पोत नुसती गळ्यामध्ये असायची, पांढरी साडी, आणि अत्यंत साधी साडी नेसून अशी अहिल्या राज्यकारभार करायची. साधी राहणी जरी असेल तरी अहिल्याबाईंचा मुत्सद्दीपणाची अनेक उदाहरणे इतिहासामध्ये आहेत. हा मुत्सद्दीपणा म्हणजे खरंच आपल्याला वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे मालेरावांच्या मृत्यूनंतर जेव्हा झाला त्यावेळेला वारसदार कोण आता या पुढच्या गोष्टींचा असा जेव्हा प्रश्न उभा राहिला, तर साधारणतः सगळीकडे चर्चा झाली की आता जर अहिल्याबाई निराधार आहेत, त्यांच्या पोटी तर आता कोणी नाही, आता हे राज्य कुणाला मिळेल. अहिल्याबाईंचे होळकरांचे एक वकील होते गंगाधर चंद्रचूड, आणि जे साधारणतः पेशव्यांच्याकडे दरबारी राहत असेल. राघोबा दादा आपल्याला माहिती आहे, पेशव्यांकडचं एक मोठं प्रकरण होतं आणि त्या काळी या गंगाधर रावांनी राघोबा दादांचे कान फुंकायला सुरुवात केली. आणि मग हे कान भरता भरता त्यांनी ही निराधार बाई आहे, हिला पुढे राज्य होणार नाही, तर हिचं राज्य कसं काढून घ्यायचं आणि आपल्याकडे कसं घ्यायचं असा प्रयत्न चालू केला. राघोबा दादा सुद्धा अशा शब्दांना फसणारे होते. साधारणतः त्यांनी सुद्धा ते वाहवत जाऊन त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि मग त्यांनी अहिल्याबाईंकडे एक पत्र लिहिलं. राघोबा दादांनी त्या पत्रामध्ये अहिल्याबाईंना असं लिहिलं की आम्हाला द्रव्याची आवश्यकता आहे, तुम्ही द्रव्य पाठवून द्यावं. हा एक पद्धतीचा त्यांना त्यांचं राज्य हिसकावून घेण्याचा एक प्रयत्न होता. तर हे पत्र असं एक मुत्सद्दी पत्र अहिल्याबाईंना गेलं. अहिल्याबाई पण मुत्सद्दी, त्यांनी या पत्राला उत्तर दिलं की आम्ही द्रव्य माझ्याकडे आहे, मी देण्यासही तयार आहे, पण हे द्रव्य मी दान धर्मासाठी ठेवलंय, तुम्ही ब्राह्मण म्हणून येणार
तुम्ही ब्राह्मण म्हणून या, मी हे द्रव्य दान करा. असं पत्राचं उत्तर बघून राघोबा दादांनाही राग अनावर झाला. मी जरी ब्राह्मण असो तरी दान घ्यावं का? मी क्षत्रिय धर्म स्वीकारला आहे. त्यांनी रागावून पुन्हा अहिल्याबाईंना पत्र लिहिलं की मी क्षत्रिय धर्म स्वीकारला आहे, मी दान म्हणून घ्यायला आलो नाही. तुम्ही युद्धास तयार राहा. मला बोलायला द्या नाही मी युद्ध करायला लागेल. म्हणजे तिचा आदर पेशवे करायचे अशा बाईशी केलेल्या या पद्धतीचं हे बोलणं राघोबा दादांनी केलं. पण अहिल्याबाई इतक्या मुरलेल्या राजकारणी होत्या, त्यांनी ही सगळी हकीकत माधवराव पेशव्यांना जाऊन सांगितली, त्यांच्या कानावर घातली. आणि साहजिकच माधवरावांनी या कुठल्याच राघोबा दादांच्या गोष्टीला आपला पाठिंबा नाही हे स्पष्ट केलं. ही स्पष्टता मिळताच लगेच अहिल्याबाईंनी राघोबा दादांना पत्र पाठवलं की मी युद्धास तयार आहे. मला युद्ध करायचं नाही, पण करायचं झालं तर माझा नाईलाज होईल आणि तयार आहे. पण तुम्ही जिंकला तर तुम्ही काही बोलणार नाही, कारण तुम्ही आहातच धुरंधर, तुम्ही जिंकणारच. पण जर मी जिंकले तर तुमची किती चितू होईल याचा विचार तुम्ही केलाय का? अशा पद्धतीचे एक बाणेदार उत्तर त्यांनी राघोबा दादा पेशव्यांना पाठवलं. आणि साहजिकच राघोबा दादा पेशव्यांनाही सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्यांना उत्तरती झाली. आणि मग त्यांनी अहिल्याबाईंना लिहिलं की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, मी युद्ध करायला आलो नाही, तर तुमचा मुलगा गेला त्याचं सांत्वन करायला मी इथं आलोय. अशा पद्धतीची एक भूमिका घेतली. त्याही पुढे जाऊन अहिल्याबाई त्यांना म्हणतात तुम्ही जर सांत्वनासाठीच आला आहात तर हे सगळे युद्ध, दारू, शस्त्र, घोडे आणि सैन्य कशासाठी आणतात? तुम्ही एकटे या, सांत्वनासाठी या, आम्ही तुमचा पाहुणचार करू. आणि मग राघोबा दादांना नाईलाज झाला, त्यांना एकट्याला यायला लागलं. अशा पद्धतीची म्हणजे जे युद्ध होतं ते अहिल्याबाईंनी त्यांच्या मुत्सद्दीवरती, साध्या पत्रावरती आणि त्यांच्या चौकस बुद्धीवरून कशा पद्धतीचं युद्ध टाळलं असा हा एक प्रसंग आहे. आणि असे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे जेव्हा चंद्रावत राजपुतांशी सुद्धा युद्ध होणार होतं तेव्हा सुद्धा अहिल्याबाईंनी अतिशय मुत्सद्दीपणा दाखवून रणांगणावरती जाऊन विजय खेचून आणला. म्हणजे आपल्याला वाटतं की ही बाई फक्त राजकारण, प्रशासन याच्यामध्येच निपुण होती का? ती तर होतीच, पण त्याच पद्धतीनं युद्धकला आणि शत्रूवरती कसा विजय मिळवायचा किंवा आपलं राज्य कसं सुरक्षित ठेवायचं याचा सुद्धा धडा, याचं सुद्धा प्रशिक्षण आणि बुद्धी अहिल्याबाईंकडे होती. पेशव्यांचे त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध होते. अहिल्याबाईंचं प्रजेवरती अत्यंत प्रेम होतं. प्रशासनामध्ये त्यांचा हात धरण्यासारखं कुणी नव्हतं. म्हणजे त्या काळची त्यांची जेव्हा आपण व्यवस्था बघतो, कर व्यवस्था खूप अतिशय चोख होती. एखाद्या ठिकाणी दुष्काळ पडला की तिला कराला सूट दिली जायची किंवा कर कमी होता की कुठल्या ठिकाणी कर कमी करायचा, कुठल्या ठिकाणी कर जास्त करायचा, अधिकाऱ्यांवरती कसं लक्ष ठेवायचं, अधिकारी कर कसा घेणार नाही, स्वतःचा फायदा कसा करून घेणार नाही, त्याच्यावरती कसं लक्ष ठेवायचं, त्याच्यासाठी जी व्यवस्था होती ती अतिशय सुंदर पद्धतीने अहिल्याबाईंनी आखली होती. सैनिकांना त्या काही पगार मिळायचा, चांगलं काम केलं तर किताब मिळायचं, त्यांचा गौरव व्हायचा. योग्य माणसाची निवड कशी करायची, मारक कशी करायची हे अहिल्याबाईंना माहिती होतं. हिशोब त्यांचा चोख होता. सैनिकांचा अहिल्याबाईंवरती इतका विश्वास असायचा, ते म्हणायचे एक वेळ प्रसंग आला तर आम्ही पेशव्यांशी युद्ध करू, पण अहिल्याबाईंच्या माघारी त्यांच्या विरोधात आम्ही कधी जाणार नाही. इतकं प्रेम सैनिकांचं अहिल्याबाईंवरती होतं. प्रजेचंही अत्यंत निस्तं प्रेम अहिल्याबाईंना मिळालं. अहिल्याबाईंनी प्रजेसाठी तलाव बांधले, विहिरी बांधली, कुंडे बांधल्या, त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवला. जे प्रवासी लोक होते, आजही तिथल्या उत्तरेकडे आपण गेलो तरी प्रवाशांची सोय करणाऱ्या अनेक गोष्टी अहिल्याबाईंनी त्या काळी करून ठेवलेल्या आपल्याला दिसतात. शिक्षणासाठी अनेक शाळा अहिल्याबाईंनी उभा केल्या, संस्कृत विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली, दवाखाने मोफत चालू केले, आरोग्य उपचार लोकांना व्हावेत, पैशासाठी कुणाचंही आरोग्य, कुणाला उपचार मिळाले नाही असं होऊ नये याचा प्रयत्न अहिल्याबाईंचा होता. इतकंच काय, आजच्या काळामध्ये जे आपण बोलतो ते पर्यावरण पूरक काम सुद्धा अहिल्याबाईंनी केलंय. म्हणजे झाडे लावा, आपण जे आज म्हणतो झाडे लावा झाडे जगवा, तर त्या काळी लोकांनी जास्तीत जास्त आंब्याची, वडाची, पिंपळाची ही सारी झाडं लावली पाहिजेत असा प्रयत्न अहिल्याबाईंचा होता. जनावरांसाठी पूर्ण राखीव ठेवली पाहिजे, झाडं तोडण्यास मज्जाव केला पाहिजे, या पद्धतीचे नियम अहिल्याबाईंच्या राज्यामध्ये होते. अहिल्याबाईंचं धार्मिक कार्य तर इतकं मोठं आहे, म्हणजे आपण कल्पना करू शकणार नाही इतकं मोठं कार्य त्यांनी धार्मिक कार्य केलंय. जी आपल्याला 12 ज्योतिर्लिंग माहिती आहेत, त्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केलाय. अनेक शिवमंदिरे त्यांनी बांधलीत. काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार केला तोही अहिल्याबाईंनीच केलाय. तिथे एक मणकर्णिका नावाचा एक घाट आहे, तो 25 रुपये देऊन त्या काळी अहिल्याबाईंनी बांधलाय.
आणि ही आणि अशी अनेक मंदिरं गंगा तीरावरती अहिल्याबाईंनी बांधली आहेत. त्यांनी धर्मशाळा बांधल्या, फक्त हिंदूंच्याच मंदिरांसाठी नाही तर पीर, दर्गा, मौलवी यांच्या सुद्धा नेमणुका अहिल्याबाईंनी केल्या. साधू पुरुषांचा सत्कार त्यांनी केला. कलकत्ता ते काशीचा रस्ता अहिल्याबाईंनी त्या काळामध्ये बांधलेला आहे. 4 धाम 12 ज्योतिर्लिंगांना दर शिवरात्रीला गंगेच्या पाण्याने अभिषेक झाला पाहिजे आणि ती व्यवस्था त्या काळी अहिल्याबाईंनी केली होती. म्हणजे आपण विचार करू शकतो, आजही इतकं दळणवळणाची साधनं आहेत तरी पण या गोष्टी खूप अवघड आहेत. तर 300 वर्षापूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा एक बाई तिच्या इच्छाशक्तीच्या भक्तीच्या जोरावरती काय करू शकते. श्रावण महिन्यामध्ये तर अनेक अनुष्ठान, दानधर्म, होम, पूजा, कीर्तन चालू असायची. केदारनाथ जे हिमालयामध्ये एवढं 3000 उंचावरचं मंदिर, तिथे जिवंत पाण्याचे कुंड आणि पूजेची व्यवस्था अहिल्याबाईंनी केली आहे. पहाडपोई त्यांनी केल्यात. उज्जैनचं महाकालेश्वरची पूजेची व्यवस्था केली आहे. गयाचं लक्ष्मीनारायण मंदिर त्यांनी बांधलंय. आपल्या चिंचवडसाठी सुद्धा गरिबांसाठी अन्नछत्र त्यांनी चालू केलं होतं. जगन्नाथपुरीच्या पूजेची व्यवस्था अहिल्याबाईंनी केली होती. चित्रकूटचं राम मंदिर आणि अयोध्येला सुद्धा राम मंदिर अहिल्याबाईंनी बांधलंय. जेजुरीचं मल्हार मंदिर त्यांनी बांधलंय. द्वारकेला पूजा अर्चाची व्यवस्था अहिल्याबाईंनी केली होती. मथुरेला धर्मशाळा अहिल्याबाईंनी बांधल्या. बद्रीनारायण मंदिराला श्रीहरीचं जे मंदिर आहे बद्रीनारायणला ते अहिल्याबाईंनी बांधलंय. पंढरपूर नाशिकला श्रीरामाचं मंदिर त्यांनी बांधलं. परळीला वैजनाथाचा उद्धार सुद्धा अहिल्याबाईंनी केला. ऋषिकेशाला गणपतीचं मंदिर त्यांनी बांधलं. सोमनाथाला सोरटी सोमनाथाचा उद्धार, जो गजनीनं जे मंदिर उद्ध्वस्त केलं त्याचा उद्धार अहिल्याबाईंनी केला. हरिद्वाराला विशाल घाट त्यांनी बांधला. श्रीशैलला मल्लिकार्जुन नावाचं शंकराचं मंदिर बांधलं. कोल्हापूर, त्र्यंबकेश्वर, पैठण, प्रयाग, सातारा, सप्तशृंगी, भीमाशंकर आणि ही काही नावं झाली, अशी अनेक नावांची मंदिरं अहिल्याबाईंनी बांधली. म्हणजे मला असं वाटतं की जी जी काही तीर्थक्षेत्र आपल्याला माहिती आहेत त्या साऱ्या तीर्थक्षेत्रांची मी नावं घेतली आहेत. म्हणजे इतकं काम एका बाईनं 300 वर्षाच्या मागं करून ठेवलं, इतक्या विस्तृत पद्धतीचं आपल्याला कल्पना सुद्धा करत नाही. म्हणजे एकदा असं झालं की अहिल्याबाईंच्या दरबारामध्ये एक वृद्ध स्त्री आली आणि ती त्यांच्या कार्याला खूप प्रेरित झाली होती आणि ती म्हणाली अहिल्याबाईंना की माझी सारी काही संपत्ती आणि याचा वारस कोणी नाहीये, तर ही सारी संपत्ती आता तुम्ही घ्या. आणि त्यावेळेला अहिल्याबाई त्याला म्हणाले तुम्ही दान घ्या म्हणाले. ती बाई तिला म्हणाली की सारी संपत्ती मला दान करायची तुम्हाला. अहिल्याबाईंना असं वाटलं की आपण राजे आहोत, आपण या राजधर्म सांभाळत आहोत आणि म्हणून प्रजेकडून दान घेणं बरोबर नाही. हे दान मी कसं घ्यावं, मी दान करते, मी दान घ्यावं कसं. आणि मग त्यांनी एक पर्याय त्या बाईला सुचवला. त्या म्हणाले की सोरटी सोमनाथाचं मंदिर जे गजनीनं उद्ध्वस्त केलंय, तुमची इच्छा असेल तर तुमचं जे द्रव्य आहे हे आपण त्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लावूया आणि तिथे तुम्ही स्वतः जा, स्वतः व्यवस्था बघा, मी माझी माणसं सोबत देते, तुमच्या राहण्या खाण्याची प्रवासाची व्यवस्था मी स्वतः करते, पण आपण हे कार्य तुमची इच्छा असेल तर पूर्ण करू. आणि त्या बाईनं साहजिकच होकार दिला. या अतिशय सुंदर नदीमध्ये तिचाही एक वाटा तिने सामील केला आणि अशा पद्धतीने सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केला. अशा पद्धतीची धार्मिक जी भक्ती होती, धार्मिक वृत्ती अहिल्याबाईंची होती. कवी मोरोपंत नावांचे मोठे कवी आपल्याला माहिती आहेत. ते काशीला जाऊन आले आणि त्यांनी सगळा अहिल्याबाईंनी केलेला हा कार्य बघितला आणि ते खूप प्रभावित झाले आणि या अहिल्याबाईंना जाऊन भेटायचंय म्हणून ते महेश्वराला आले. महेश्वरला अहिल्याबाईंनी राजधानी केली होती आणि ते कवी मोरोपंत तिथे आले. अहिल्याबाईंनाही आनंद झाला. त्यांनी कवीश्रींना सगळ्या कलांना आश्रय दिला होता आणि मग अहिल्याबाईंनी कवी मोरोपंतांना विचारलं की तुम्हाला कसं वाटलं. त्यांनी सांगितलं की देवी तुम्ही जे काही प्रवाशांची सोय केली आहे, तुम्ही अन्नछत्र तयार केले, पाणपोई तयार केली, मंदिरं बांधली आहेत, जो काही जीर्णोद्धार केला, घाट बांधले, सारं काही बघून मी प्रभावित झालो. पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. अहिल्याबाईंना प्रश्न पडला की यांना पण काय प्रश्न पडला असेल, हा पण काय असेल. पुढे जाऊन कवी मोरोपंतांनी त्यांना म्हटलं की पण हा प्रश्न असा आहे की तुम्ही या सगळ्या काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला, त्यांना मदत केली, पण तुम्ही यांना वर्षासनं पण लावून दिली, तर असं तुम्ही काय केलं. वर्षासनं म्हणजे केवळ मदत करून अहिल्याबाई थांबल्या नव्हत्या, तर पुढं जो काही वर्षाचा त्यांचा खर्च आहे तो भागणे अशी व्यवस्था सुद्धा अहिल्याबाईंनी लावून ठेवली होती. हा मोरोपंतांना प्रश्न पडला की मदत केली तर मग वर्षासनं कशाला, आता ते पुढं मंदिरं बघून घेतील, एवढं त्यांना मदत, याच्या मागचा काय उद्देश आहे.
अहिल्याबाईंनी दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. अहिल्याबाई म्हणतात की या मंदिरांना, इथल्या पुजाऱ्यांना कुणाकडेही हात पसरायला लागू नयेत आणि मी जी व्यवस्था निर्माण केली ती माझ्या नंतरही अशीच कायम राहिली पाहिजे, या उद्देशाने मी त्यांना वर्षासन लावून दिली. म्हणजे किती मोठा दूरदृष्टिकोन अहिल्याबाईंचा होता हे आता याच्यातून आपल्याला दिसतं. अहिल्याबाईंचा अजून एक गुण फार महत्वाचा आहे, तो म्हणजे न्याय निवाडा, न्यायदानाचा गुण. पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये रामशास्त्री प्रभूने आपल्याला माहिती आहे, त्याच पद्धतीने अहिल्याबाईंचं सुद्धा न्यायदान तितकंच भेदभाव न मानणारं आणि निस्पृह असं न्यायदान अहिल्याबाई करायच्या. दरबाराची शिस्त न मोडता तक्रारदाराची तक्रार समजून घेऊन दोन्ही बाजूनी विचार करून अहिल्याबाई न्याय करायच्या. आणि मग हा न्याय करताना गरीब कोण, श्रीमंत कोण, आपला कोण, परका कोण, त्या बघायचं नाही. एकदा असं झालं की त्यांचे पती खंडेराव यांनी काही खर्च केला होता आणि हा खर्च हा खाजगी मधला जो खर्च होता हा त्यांच्या जे काही महिना निवडून दिलेला होता, नेमणूक केलेली होती त्याच्यापेक्षा जास्त होता. हे काही जे लोक असतात, सत्ताधारी असतात, याच्या दोन पद्धतीचे खर्च असतात, खाजगी आणि सरकारी, आणि त्या त्या पद्धतीची हिशोब ठेवले जातात. आणि साहजिकच मग खंडेरावांनी अहिल्याबाईंकडे आले आणि त्यांनी मागणी केली की माझा महिन्याचा खर्च या वेळेला जास्त झाला आणि मला जास्त तनख्याची गरज आहे. दरबार भरला होता. दरबारामध्ये अहिल्याबाई समोर बसल्या होत्या आणि खंडेरावांनी पूर्ण दरबारामध्ये ही मागणी केली आणि त्या मागणीला अहिल्याबाईंनी सगळ्या दरबारासमोर खंडेरावांची ही मागणी त्यांना नाही म्हणून सांगितलं, त्यांना धुडकावून सांगितलं की नाही, तुमच्या खाजगीचा खर्च तुम्हाला जेवढा नेमून दिला तेवढाच तुम्हाला करावा लागेल. हे सगळ्या दरबारासमोर अहिल्याकडून आलेलं उत्तर खंडेरावांना सहन नाही झालं. त्यांनी तिथल्या तिथं तापट त्यांचा स्वभाव होता, त्यांनी तिथल्या तिथं हिशोबाची वही घेतली आणि फेकली, फाडून टाकली. हे बघून ते सगळं काही दरबाराने बघितलं आणि ते बघता क्षणी अहिल्याबाईंनी पुन्हा एकदा तिथे उद्गारल्या की केवळ हाच खर्च नाही आधीचा, तर हे जे तुम्ही वही फेकून दरबाराची शिस्त मोडली आहे, जी हिशोबाची वही पूजनीय आहे, जे रीतिरिवाज दरबाराचे ते तुम्ही मोडले, त्याच्याबद्दल तुम्हाला अधिक 15-25 मोहरा तुम्हाला तुमच्या खाजगीतून भराव्या लागतील. म्हणजे दरबाराच्या समोर आपल्या पतीला एका पत्नीनं केलेला न्याय बघा कसा आहे. आणि याच्याही वरचं आश्चर्य म्हणजे हा न्याय करताना सासू सासरे म्हणजे मल्हारराव गौतमीबाई त्या सभेमध्ये हजर होत्या. आणि याच्या पुढचं आश्चर्य बघा की हा न्याय बघून मल्हाररावांना इतका आनंद झाला की मी जिला शिकवलं की माझी शिष्या आज इतकी पारंगत झाली आहे, अशा पद्धतीचा न्याय करते की माझ्या प्रजेला ती नक्की सुखी ठेवेल. आणि म्हणून आनंदाने त्यांनी त्याच सभेमध्ये 4 पदरी हार सगळ्यांच्या समोर अहिल्याबाईंच्या गळ्यात घातला. म्हणजे सासरे सुनेचंही हे किती सुंदर उदाहरण आहे. काय पद्धतीचा विश्वास असावा. आज आपण आपले राजकारणी बघतो की स्वतःचा वंश पुढे चालावा, काही असले कर्तृत्वापेक्षा पण हा माझा मुलगा आहे म्हणून त्याला पुढे करणारे आपण आज लोक बघतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आलेली सून मुलाचा न्याय करते सभेसमोर आणि अशा पद्धतीची न्याय करणारी अहिल्या, अशा पद्धतीचं न्यायदानाचं त्यांचं काम होतं. अनेक न्यायदान अहिल्याबाईंनी केलं. हुंडाबंदीचा कायदा अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यामध्ये केला होता की कुठल्याही जातीपातीच्या लोकांच्या मध्ये लग्न करताना हुंडा घ्यायचा नाही आणि जर तुम्ही हुंडा घेतला तर तुम्हाला सरकारी तिजोरीमध्ये त्याची रक्कम भरावी लागेल आणि दंड भरावा लागेल असं त्यांनी म्हटलं. दत्तक विधानावरती कर बसवावा असा एक त्या काळी एक सूर होता. त्यांनी त्याला विरोध केला आणि सांगितलं दत्तक जर कुणाला एखाद्या विधवा स्त्रीला घ्यायचं असेल तर ती घेऊ शकते. ही आणि अशी अनेक उदाहरणं, मालेगावांना सुद्धा, मुलाला सुद्धा त्यांनी शिक्षा केल्याची अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आहेत. म्हणजे इतकी सगळे उदाहरणं की एक तटस्थपणे सिंहासनावरती बसलेली बाई, राज्यकर्ती बाई, पण तरीही आज आपण बघतो की अशा पद्धतीचा एक बायस किंवा एक भेदभाव न करता न्याय करणं, निवाडा करणं हे सहज शक्य होत नाही. पण ही अहिल्याबाईंनी त्या काळी करून दाखवलं होतं. अशा या अहिल्याबाई, त्यांचं कार्य खरंच इतकं मोठं आहे की मला असं वाटतं की आज 300 वर्षानंतरही कार्य अनेक शिल्पांमधून, अनेक त्यांच्या उपक्रमांमधून, त्यांनी केलेल्या उभारलेल्या वास्तूंमधून, घाटांमधून आजही आपल्याला दिसतंय. 70 वर्ष अहिल्याबाई जगल्या. 30 वर्ष मल्हाररावांच्या नंतर 30 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला. त्या काळची जर तुम्ही राजकीय स्थिती जर लक्षात घेतली, सामाजिक स्थिती, तर एका बाईनं 30 वर्ष सासऱ्याच्या नंतर मुलगा किंवा नातू कोणीही आपल्याकडे नसताना सुद्धा सांभाळणं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि प्रजेनं
इतकं प्रेम त्यांनी प्रजेला दिलं आणि प्रजेनेही इतकं प्रेम दिलं की प्रजा त्यांना माता म्हणत असते, की या आमच्या माता आहेत, या आमच्या देवी आहेत. अशा पद्धतीचं एक लोककल्याणकारी राज्य करण्याचं काम हे अहिल्याबाईंनी केलं. अशा राज्याचं उदाहरण मला वाटतं इतिहासामध्ये फार कमी उदाहरण आहेत अशा राज्याची आणि अशा राज्यकर्त्यांची. तर असं एक उदाहरण हे अहिल्याबाईंचं नक्कीच होतं. असं म्हटलं जातं की राजा हा तत्वज्ञ असला पाहिजे तर राज्य चांगलं चालतं. अहिल्याबाईंचं राज्याचं मूळ मला वाटतं तसं होतं, कारण का अहिल्याबाईंची जी वृत्ती होती ते तत्वज्ञानाची आणि धार्मिक वृत्ती होती. त्यांचा जो विचार होता राज्य करण्याचा तो हा होता की ईश्वराचा दूत म्हणून हे राज्य करते आहे. उद्या जाऊन मला जाब ईश्वराला द्यावा लागणार आहे, माझ्या हातून काही कमी जास्त झालं तर जाब मला ईश्वराला द्यावा लागणार आहे, ही भूमिका मनाशी ठरवून त्या राज्य करत होत्या. त्या जेव्हा एखादं पत्र लिहायच्या किंवा एखादा निर्णय घ्यायचा तेव्हा त्याच्या आधी लिहायच्या श्री शंकर आज्ञेनुसार, म्हणजे जी मला देवानं बुद्धी दिली त्यानुसार मी निर्णय घेते, त्याचा दूत म्हणून मी हा निर्णय घेते. म्हणजे खूप मोठा भाव आहे जो आपण गीतेमधला निष्कर्म कर्मयोग म्हणतो त्या पद्धतीचं एक आयुष्य आणि एक भाव हा अहिल्याबाईंच्या अंतरी होता. त्या मातोश्री होत्या, एक सून म्हणून आदर्श होत्या, राज्यकर्ती म्हणून आदर्श होत्या. अशी खूप कमी उदाहरणं आपल्या देशात. त्यांचं कार्य अत्यंत मोठं होतं. म्हणजे असं म्हणतात की करील पालन जो प्रजेचे, जडेल नाते प्रभूशी. अशा पद्धतीचं एक प्रभूशी नातं सुद्धा त्यांचं अलौकिक असं नातं जुळलं होतं. एक शाहीर प्रभाकर नावाचे एक शाहीर होते ज्यांनी अहिल्याबाईंचं वर्णन खूप सुंदर केलंय. सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई, गेली कीर्ती करून या भूमंडळाचे ठाई, वर्णिती किती गातात संतसे गाणी, झाली दैव विषय ती होळकरांची राणी. कवी मोरोपंत सुद्धा अहिल्याबाईंचं वर्णन करायला कुठे कमी नाही पडत. ते म्हणतात देवी अहिल्याबाई झाली जगण्यात तू धन्य. अशा पद्धतीने कवी मोरोपंतांनी अहिल्याबाईंचं वर्णन केलंय. एक जोना बेली नावाची स्कॉटलंड मधली एक मुलगी होती जिनं काही लेख लिहिले. त्या काळच्या ऐतिहासिक सामाजिक परिस्थितीमध्ये तिनं काही भाष्य केलं, काही ग्रंथ लिहिले. ती असं लिहिते की 43 years her region of peace, the land of blessings did increase, and she was blessed by every tongue, by stern and gentle, old and young. म्हणजे एखाद्या स्कॉटलंड मधल्या स्त्रीनं भारतीय राज्यकर्त्या स्त्रीचं त्या काळातलं इतकं केलेलं एक सुंदर कौतुक हे आपल्याला दिसतं. अहिल्याबाईंचं कार्य मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही धार्मिक कार्य, त्यांचं प्रशासन किंवा एक स्त्री म्हणून असेल, त्यांची भक्ती असेल, त्यांनी केलेलं कर्तव्य भावनेपेक्षा ज्या पद्धतीने कर्तव्य श्रेष्ठ मानून त्या आयुष्य जगल्या त्या नक्कीच आदर्शवत होत्या आहेत. त्यांचं कार्य आजही आपण त्यांनी केलेल्या कामाची कर्माची फळं आज आपण साधतो आहोत. तर अशा महान विभूतीला आपण पुन्हा एकदा त्यांच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न आज आपण केला. त्यांच्या स्मृतींना आपण वंदन करूया आणि त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेऊया एवढंच सांगते आणि ते थांबते. धन्यवाद.